नमस्कार. काय नाव आपलं? धनाजी पांडुरंग पाटील. धनाजी राणा तिटवे, तालुका राधानगरी. तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. काय आहे ते? काँक्रेज गाय आहे. कुठली गाय? काँक्रेज. कांक्रेज. कांक्रेज गाय. किती वर्षाची आहे ती गाय? तीन वर्षाची गाय. 3 वर्षाची गाय आहे का? 3.25 वर्षाची आहे. किती वेळा येईल? पहिल्यांदाच वेळ्या जुळी कालवडी दिली. 2 वेळा येईल का? नाही, एक वेळाच वेळ्या पहिल्यांदाच. हा, जुळ्या कालवडी 2 दिलेले. होय का? तिची पिल्ल आहेत का? पहिल्याच येतं का? जुळी दिली पहिल्याच येताला जुळी. पहिल्याच येताला जुळी. त्यांचं आता वय आहे 3.5 महिने. 3.5 महिन्याचे आहेत का दोन्ही पण? तुम्ही कुठनं घेतली होती? आम्ही पुण्याहून आणली. पिंपरी चिंचवड. पुण्याहून घेतली होती, पिंपरी चिंचवड. दूध किती देते? दूध 5 लिटर एक वेळचं देते. एक वेळेला 5 लिटर. म्हणजे दिवसाला 10 लिटर देते. दिवसाला 9-10 लिटर देते. 10 लिटर देतेच म्हणायची. वासर पिऊन ही पिली पिऊन? नाही, आम्ही पिलासनी जवळजवळ 6 लिटर देतोय आणि आम्ही 3 लिटर काढतोय. होय का? एक वेळेचा 3 लिटर, एक वेळेचा 3 लिटर आम्ही काढतो. ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस किती महिन्याची होती ती? ती यायला होती त्याला मग 6 महिन्याची. किती महिन्याची? 6 महिन्याची होती गाभण. आपली यायला 6 महिन्याची गाभण होती का? आता किती वर्षाची आहे ती? आता हिचं वय 3.5 वर्ष आहे. 3.5 वर्षाची आहे. काय याला खायला काय लागतं? खायला भुसा, पेंट, टॉनिक, गवत, ह्याचा कडबाकुट्टी, शाळवाची कडबाकुट्टी, शाळूची कडबाकुट्टी. उठावता का तिला? उठावता का? प्रवास करून आली. नाव चंद्रा आणि तिचं कस्तुरीनी बानू नाव आहे. गाईचं नाव आहे चंद्रा. आणि पाड्यांचे नाव आहे कस्तुरीचे आणि बानू. आणि पिल्लांची नाव ठेवल्यात कस्तुरी आणि बानू. तुमच्या मागे जी प्रमाणपत्र आहेत ते कशाचे आहेत? हे कृषी आणि पशु संवर्धन हे असं प्रदर्शन. त्यात 1 नंबर आलेला आहे कोल्हापूरला. चिपळूणला 1 नंबर आला. चिपळूणला भरवला होता. कोल्हापूरला आणि चिपळूणला 1 नंबर आलाय. काय बक्षीस काय भेटले? बक्षीस सर्टिफिकेट आणि शिल्ड आहे. शिल्ड आणि जाण्या येण्याचं भाडं हे 5,000 रुपये रोख पाठीशी. 5,000 रुपये रोख आणि खाण्याचं पिण्याचं त्यांच्याकडे. खाण्याचे पिण्याचे जनावरांचं येण्या जाण्याचा खर्च बी त्यांचा. चांगली गोष्ट आहे. जर प्रदर्शनामध्ये पिल्ल जर तुम्हाला कोणी मागितली तर? आता एवढ्या 1-2-3 वर्षानंतर मी पिल्ल उत्पन्न करून ते द्यायला चालू करणार आहे. परंतु आता मला देशी गाई, मी आता गोशाळा चालू करायला लागलो. या देशी गाईमधली ही एक जात आहे. जशा गीर, सहीवाल, खिल्लार, ही काँक्रेज जात आहे. नंतर लाल कंदारी, अशा ज्या जाती भारत देशामध्ये ज्या 7-8 प्रमुख जाती आहेत त्यातली एक ही जात आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गोट्यामध्ये एक तरी देशी गाय असावी, हा मुख्य उद्देश माझा आहे की जेणेकरून ह्यांचं
इतकं औषधी गुणधर्म आहे